एवढं भक्तीचं कर्ज वाढलं, एवढं वारीचं पुण्य वाढलं की देवाला पंढरपूर सोडून देहूमध्ये यावं लागलं होतं. पंढरपूरहून देहूची वारी केलती केवळ आपल्या एका भक्तासाठी. रामकृष्ण हरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत की आजही आम्ही पाहतो की आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव पंढरपूरला जातात आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात. परंतु मित्रांनो, एक अशी घटना घडली होती की पंढरीचा पांडुरंगानं पंढरपूरहून देहूची वारी केलती केवळ आपल्या एका भक्तासाठी. एवढं भक्तीचं कर्ज वाढलं, एवढं वारीचं पुण्य वाढलं की देवाला पंढरपूर सोडून देहूमध्ये यावं लागलं. कोण आहे तो भक्त? ही सगळी रहस्यमय माहिती जाणणार आहोत. एवढंच नाही तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं पूर्वीचं आडनाव हे मोरे होतं बघा, आणि हे मोरे आडनाव नंतर पुढं आंबिले झालं. काय या पाठीमागचं रहस्य हे सुद्धा सगळं जाणणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जर भक्ती केली भगवंताची तर देवालाही तुमच्या घरी यावं लागतं, याचा हा दृष्टांत आहे. चला सुंदर ही माहिती जाणूया. आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट फक्त विश्वासानं रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी हृदयापासून आपलं स्वागत. तर मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 8 पिढ्या ह्या पांडुरंगाच्या भक्ती करणाऱ्याच होत्या आणि पांडुरंगाची वारी करणाऱ्या होत्या. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांची अफाट भक्ती पांडुरंगावरती होती. विश्वंभर बाबांच्या पाठीमागे म्हणजे त्यांच्या पूर्वीचे सुद्धा पिढ्या ह्या वारीच करत होत्या बघा. 8 पिढ्या वारी करत होत्या. आणि विश्वंभर बाबांच्या आईनं सांगितलं की तुम्हालाही पंढरपूरची वारी करावीच लागल, कारण आपले पूर्वज हे भगवंताचे भक्त आहेत. विश्वंभर बाबांनी आपल्या आईचं ऐकलं आणि पंढरपूरची वारी चालू केली. देहून पंढरपूरला बघा चालत जायचं, भगवंताचं नामस्मरण करत, आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि परत माघारी यायचं. मित्रांनो, विश्वंभर बाबांनी 16 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या. प्रत्येक महिन्याला 2 वाऱ्या ह्या विश्वंभर बाबांच्या होत्या. आता 16 वाऱ्या केल्यानंतर देवाला कधी काहीही मागितलं नाही बघा. पंढरपूरला चालत जायचं, केवळ नामस्मरण करत पाया पडायचं आणि माघारी यायचं, देवाला काही मागायचं. आणि ह्या भक्तीचं एवढं कर्ज वाढलं, एवढं पुण्य वाढलं विश्वंभर बाबाचं की ज्या वेळेला 16वी वारी केली त्यावेळेला प्रत्यक्षात भगवंत विश्वंभर बाबांना म्हणाले की तुमचं वारीचं पुण्य फार मोठं वाढले हो, भक्तीचं कर्ज झाले माझ्यावरती, आणि आता मला हे भक्तीचं कर्ज फेडावंच लागेल. आणि विश्वंभर बाबा आपलं देहूला परत माघारी आले. आणि त्याच रात्री एक दृष्टांत झाला विश्वंभर बाबांना. प्रत्यक्ष अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी स्वप्नामध्ये आला आणि बाबांना सांगितलं की मी देहूला आलोय, मी देहूची वारी करतोय, आता आलोय देहूमध्ये. विश्वंभर बाबा म्हणले, देवा कुठे आलाय तुम्ही? भगवंतानं सांगितलं की आंब्याच्या बागेत आलोय. विश्वंभर बाबांना जाग आली, पाठीची वेळ होती, लवकर उठले आणि पहिले आंब्याच्या बागेत गेले बघा विश्वंभर बाबा. आणि आंब्याच्या बागेमध्ये भगवंतानं सांगितल्याप्रमाणे त्या जागेवरती उकरलं, पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती निघाली बघा. आणि मित्रांनो, आज जे देहूमध्ये उभं असलेलं पांडुरंगाचं जे मंदिर आहे ना, मूळ मंदिर पहिलं विश्वंभर बाबांनी त्या ठिकाणी बांधलं बघा. आणि पुढं संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता बघा. आता आपण आंबिले आडनावाबद्दल रहस्य जाणून घेऊया. मित्रांनो, विश्वंभर बाबा यांना 2 मुलं होती बघा. आणि याच्या अगोदरचा इतिहास जर पाहिला तर विश्वंभर बाबा मूळ हे जावळीच्या खोऱ्यातले होते. मोरे आडनाव होतं, मोरे पै. आणि पुढे विश्वंभर बाबांना ही 2 जी मुलं झाली, या दोन्ही मुलांची नाव होती हरी आणि मुकुंद. आता हरी आणि मुकुंद हे युद्धामध्ये कामाला आले बघा, कारण मोरे घराणं हे फार पराक्रमी होते. आता युद्धामध्ये कामी आल्यानंतर हरीची जी पत्नी होती ती गर्भवती त्यावेळी होती. आणि हरीच्या पत्नीला त्या ठिकाणी विठ्ठल नावाचा एक मुलगा झाला. तो भगवंताचीच भक्ती करणारा होता. आणि पुढे विठ्ठलला पाताजी आणि शंकर ही 2 मुलं झाली बघा. आणि याच्यानंतर पुढं शंकरला भोलोबा हे पुत्ररत्न प्राप्त झालं, आणि ते म्हणजे
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वडील बघा. आणि मित्रांनो, भोलोबानला पुढे भगवंताच्या भक्तीनं पांडुरंगाचा कृपाप्रसाद म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, मोरे आडनावाचं आंबिले कसं झालं पहा. कारण आंब्याच्या बागेमध्ये भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी मिळाली म्हणून मोरेंचं आडनाव बघा आंबिले झालं पुढं. म्हणजे संत तुकाराम महाराजांचं आंबिले आडनाव झालं पहा. मित्रांनो, एवढी भक्तीची ताकद आहे बघा. कारण भक्ती जर मनापासून केली तर आजही मित्रांनो पांडुरंगाला पंढरपूर सोडून तुमच्या घरी यावं लागेल. एवढी भक्तीची ताकद. आणि याच भक्तीमुळं संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती केली पुढं की अभंगाची गाथा आपल्यासाठी लिहून ठेवली बघा. फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. आणि अखंड विश्वाचा मालक स्वतः त्या ठिकाणी येऊन वैकुंठाला घेऊन गेले बघा. मित्रांनो, हे आपल्याला सगळं माहित. म्हणजे देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं आहे बघा. देवाला भक्ताशिवाय करमत नाही. प्रत्यक्षात भगवंत त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात की तिन्ही लोकी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामया. भगवंत सांगतायत की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतो सगुज पांडुरंग. भगवंत सांगतायत नामदेवाला नामा तो सगळ्या वारकऱ्यांना सांग बाबा. बाकी दिवस नाही या जमलं ना तरी नका येऊ, परंतु आषाढी आणि कार्तिकीला मला मात्र विसरू नका. म्हणून मित्रांनो, आषाढी आणि कार्तिकीला लाखो वारकरी बांधव सगळ्या संतांच्या ज्या पालख्या आहेत, संत ज्ञानेश्वर माऊली, संत जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सोपान काका, आदिशक्ती मुक्ताई, म्हणजे सगळ्या संतांच्या पालख्या ह्या आषाढीला बघा पंढरपूरला जातात आणि कार्तिकीला लाखो असतात. त्याचं मूळ कारण हे बघा. आणि मित्रांनो, भगवंताच्या पायाला जरी स्पर्श केला ना 84 लाख विणीतून मुक्त होतो. प्रत्यक्षात आपल्या संतांनी सांगितलेला हा अनुभव आहे बघा. आणि सत्य आहे. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये भक्तीचा वासा हा कधीच सोडायचा नसतो बघा. स्वतः जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले की जे आपल्या पूर्वजांनी सांगितले तेच आपण करायचं. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या घरातून जर वारी असेल, तुमचे वडील जात असतील, तुमचा आजोबा जात असतील, तर हा वारीचा वासा कधीच सोडायचा नाही. कारण हा वासा पुढे चालवायचा असतो. त्यावेळेला भगवंतालाही आनंद होतो आणि भगवंतालाही त्या भक्ताशिवाय करमत नाही. लक्षात ठेवा, एवढी ताकद ही भगवंताची. मित्रांनो, सुंदर अशी रहस्यमय माहिती आपल्याला आवडली असेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं आडनाव मोरेंचं आंबिले कसं झालं आणि देहूमध्ये असलेलं पांडुरंगाचं मंदिर कसं उभं राहिलं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्या घरातल्या मुलांना नक्की आपण सांगा. हा इतिहास त्या ठिकाणचा देहूचा आणि भक्तीच्या ताकदीचा. आणि फक्त आम्हाला विश्वासाने एक कमेंट रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र द्या. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा. म्हणजे येणारा आमचा हा रहस्यमय इतिहासाचा आणि वारीची माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. रामकृष्ण